केला पाहिजे, कारण भागवत आपल्याला काय शिकवतं? मरायचं कसं ते शिकवतं. तुम्ही आम्ही आपण सर्व 7च दिवसामध्ये मरणार आहोत. आपण सर्वजण 7च दिवसात मरणार आहे. आपले 7 दिवस घाबरले असाल का तुम्ही? 7 दिवसात मरणार आहे, घाबरू नका. आपले 7 दिवस कोणते आहे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. किती दिवस झाले? 7 दिवस. 8व्या दिवसाची योजना कुणी केलेली आहे का? 8व्या दिवसाची योजना कुणीही केलेली नाही. म्हणून प्रत्येकाला 7 दिवसामध्ये मरावं लागणार आहे. मरण हे प्रत्येकाला येणार आहे, ते अटळ आहे. तुम्ही म्हणाल नाही नाही ताई, आम्ही मृत्यूला खूप घाबरतो. तुम्ही मृत्यूला कितीही घाबरत असलात तरी मृत्यू तुमच्या पाचवीला पुंजून ठेवलाय. लक्षात ठेवा, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. मरण हे प्रत्येकाचं अटळ आहे. म्हणून महाराज म्हणतात भागवत हे मरायचं कसं ते शिकवतं. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर गीतेचं आणि भागवताचं श्रवण करा. बरं ठीक आहे महाराज, गीतेचं भागवताचं श्रवण करू आणि अखंड देवाचं नामस्मरण करा. कसं? अखंड. अखंड शब्दाखाली अंडरलाईन करा. ज्याचा कधीही खंड होत नाही असं अखंड. आम्ही अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं तर भगवंताला आमचाही आनंद वाटेल, भगवंताला आमचाही हरिक वाटणार आहे. म्हणून महाराज म्हणतात ही मुलं गीतेचं भागवताचं श्रवण करतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. बरं ठीक आहे महाराज, आम्हाला इथपर्यंतही समजलं ही मुलं गीतेचं भागवताचं श्रवण करताय. पण का हो महाराज, ह्या मुलांबद्दल तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे ते आम्हाला सांगा. तर महाराज स्वतःचं मत अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, कोणी कन्या होती रे गावी ग, कोणी कन्या होती रे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वांनी मिळून एकदा मोठ्या प्रेमाने त्या भगवान परमात्म्याचं पांडुरंगाचं भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आपण भारत देशामध्ये जन्माला आलेलो आहोत. जर भारत देशामध्ये जन्माला जर आपण आलेलो आहोत तर भारताचा जो इतिहास आहे तो इतिहास सुद्धा आपल्याला माहीत असला पाहिजे. लक्ष देऊन ऐका, आपल्या भारत देशामध्ये आनंदाने दह्या दुधाच्या नद्या भरून वाहत असताना या दह्या दुधाच्या नद्या कधी आटल्या गेल्या आणि या नद्यांमधून रक्ताचे पूर कधी वाहायला लागले हे आमच्या भारतवासियांच्या तर लक्षात सुद्धा आलं नाही. त्यानंतर 1498ला वास्को द गामा आला. लोक त्यालाही जगप्रवासी म्हणतात, पण तोही जगप्रवासी नसून पोर्तुगीज देशामधून हकलून दिलेला तोही एक प्रकारचा लुटारूच होता. 1526ला बाबर आला, त्याने ब्रेन लोधीचा पराभव केला. त्या दोघांमध्ये जे युद्ध झालं त्याला म्हटलं जातं पानिपतचं पहिलं युद्ध. त्यानंतर 1598ला राजमाता जिजाऊचा जन्म झाला. 1599ला ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली. 1606 साली शहाजहान मेला आणि जहागीर राजा झाला. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630 रोजी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 1645ला तळागाळातील कोळी, माळी, मांग, महार, भिल्ल सर्व जातीतील जनतेला एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 1646ला तोरणा जिंकला.
1646 ला तोरणा जिंकला, 48 ला शहाजी राजांना सोडवलं, 53 ला तह झाला, 56 ला पुण्यामधील जुन्नर जिंकला, 63 ला शाहिस्तेखानाची बोटं कापली, 64 ला सुरत लुटली आणि 64 ला शहाजी राजे वारले, 66 ला राजे आग्र्याहून घरी आले, 72 ला राजांनी स्वतःचं सिंहासन तयार केलं आणि 80 ला छत्रपती शिवाजी राजे वारले, 81 ला संभाजी राजे झाले, 90 ला संभाजी राजे वारले, 1707 साली औरंगजेब मेला, 1725 ला अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला, 1757 ला प्लासीची लढाई झाली, 1942 साली चले जाऊचा उठाव झाला, 1947 ला ऑगस्टाची क्रांती झाली, 1948 ला गांधीजी वारले आणि खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. 51 ला बहिणाबाई चौधरी वारल्या, 1960 ला मुंबई महाराष्ट्राच्या नशिबामध्ये पडली, 1964 ला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, 1984 ला इंदिरा गांधी वारल्या, 1992 ला राजीव गांधी वारले, 1993 ला खिल्लारीचा भूकंप झाला आणि खिल्लारीच्या भूकंपाच्या जोरावर 1994 ला मला वाटलं मलाही काही पोट भरता येईल का, या हेतूने मी पण 1994 ला जन्माला आले. पण झालं काय माहिती का, 1995 ला सत्ता बदलली, 1995 ला सत्ता बदलली, 1997 ला कल्पना चावला अंतराळामधून जाऊन आल्या, 1999 ला कारगिलचं युद्ध झालं आणि त्यानंतर 2001 साली माहितीचा अधिकार घटना केंद्रामध्ये गेला, 2005 साली विलासराव अण्णा हजारेंनी माहितीचा अधिकार मंजूर केला, 2006 आणि 2007 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील देशाच्या राष्ट्रपती पदावर झळकल्या. 2009 साली 6वं वेतन घटना केंद्रामध्ये गेलं, 2010 साली 6वं वेतन लागू झालं, 2011 साली MS धोनीने वर्ल्ड कप जिंकला, 2012 आणि 2013 या 2 कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्राचे 2 हसतमुख चेहरे आपल्या सर्वांना सोडून निघून गेले. एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे विलासराव देशमुख. 2 हसतमुख चेहरे आपल्या महाराष्ट्राला सोडून निघून गेले. 2013 उजडला आणि आमच्या बंडातात्या करंडकरांनी संपूर्ण जगाला सांगितलं की गोहत्या बंदी ही झालीच पाहिजे. त्यानंतर 2017 उजडला आणि आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे आमच्या जोग महाराजांची जी शिक्षण संस्था आहे त्याचा शताब्दी महोत्सव प्रत्येक गावागावामध्ये साजरा झाला. हे आमच्या वारकरी संप्रदायाचं फार मोठं भूषण आहे आणि तो इतिहास घडला म्हणजे 2017 साली. त्यानंतर 2018 उजडला आणि अधिक मास दोंड्याचा महिना हा झाला आजपर्यंतचा इतिहास. लक्षात आला इतिहास. घरी जाऊन थोडासा अभ्यास चाळा. घरी जाऊन इतिहासाची पुस्तकं जरी चाळली तरी चालेल. अतिशय महत्त्वाचा असा इतिहास आहे. भारत देशामध्ये जन्माला आलेलो आहोत म्हणून तुम्हाला इतिहास सांगितलाय. अतिशय महत्त्वाचा इतिहास आहे बाबांनो, लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर जीवनामध्ये आल्यानंतर माय पित्याची सेवा करा. माई बापू, जीवनामध्ये आल्यानंतर माता पिता फार महत्त्वाचे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मायबाप महत्त्वाचे असतात. तुकोबरायांनी तर सांगितलंय, मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आई कुणाला म्हटलं जातं हो? आई कुणाला म्हटलं जातं? आईची किंमत कळते तरी कुणाला? ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा आणि ज्याला माय नाही ना त्याला आईची किंमत विचारा. अहो, आई कुणाला म्हटलं जातं? अहो, आई म्हणजे मायेचा सागर आहे. आई म्हणजे समृद्धीची घागर आहे. आई म्हणजे चैतन्याचा जागर आहे. जीवनामध्ये आई ही तीच असते माई बापू. आईची सर दुसरी कुणालाही येऊ शकत नाही. आई आई असते, नसते सांभाळणारी दाई. आईची किंमत त्यालाच कळते ज्याच्या जीवनामधून माय निघून गेली ना, त्याला विचारा आईची किंमत काय असते. आई हा शब्दच असा आहे तोवर कळत नाही आणि गेल्यावर पुन्हा मिळत नाही, तिला आई म्हटलं जात आहे. जीवनामध्ये आई फार मोलाची, म्हणून तर म्हटलंय स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आहे. अहो, ढगा आड गेलेला सूर्य सुद्धा परत दिसतो, पण माती आड गेलेली माय जीवनामध्ये परत कधीच दिसत नाही बाबांनो, परत कधीच दिसत.